हो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोरेला स्टोरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे वाजले आहे 7 वाजले आणि बाबां ते आले. मग आम्ही पण उठलो. तर आता गावाकडनं ना बरंच काही आणलं ना, तर ते काढून घेते. सर्व दाखवते तुम्हाला पण. चला. तर बाबांनी ना आणलेलं आहे काय काय साहित्य, त्याला ते काढून घेते. नाही तर मग रात्रभर बॅगेतच होतं ना भाजीपाला वगैरे, बाकीचं काय ते सर्व. अरे काय याच्यामध्ये बघितलं पाहिलं, मिरच्या आहे मोठ्या ना, जाड मिरच्या, जाड बारीक दोन्ही पण आहे. तर मिरच्या ह्याच्यामध्ये आहे, फरसाण आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप लिंबू आहेत. तर पण भरपूर सारे आणलेले आहेत. याच्यात आहे दोडके दोडके गिलके, दोडके गिलके अद्रक, याच्यामध्ये अद्रक. याच्यामध्ये आहे छोटे वांगे. आणि गावाकडेच कढीपत्त्याचं खूप मोठं झाड आहे ना, तर तिथून कढीपत्ता भेटतात. तर याच्यामध्ये मस्त कढीपत्ता आहे ना, मस्त चटणी बनवणार आहे मी. आणि हे आहे, मी सांगितलं ते म्हटलं हे घेऊन या भरताचे वांगे. तर असे मोठे भरताचे वांगे असतात, तर जळगावकडचेच हे वांगे असतील, तर तसेच असतात हे मोठे मोठे. आणि त्यांना छोटे भेटतात एकदम, असे एवढे एवढे पण असे नसतात. तर हे एकच बघा किती मोठं वांग आहे तुम्हाला. आता हे मी वरतीच ठेवेल, कारण की मध्ये फ्रीजमध्ये ठेवलं ना तर घेऊन जातात. तर हे घातचं एक वांग असतं. असे 3 वांगे आहेत. तर मस्त आता भरीत बनवणार आहे मी. त्याच्यानंतर मिरची बनवलेली आहे. तर याच्यामध्ये आहे मिरची ना, तळलेली मिरची आहे. तर ती लगेच आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी. तर ही आहे आणलेली. तेल पाण्याच्या मिरची आहे, त्या आईने त्यांनी बनवली. मग त्यांना मस्त इथे बनवतात, तर त्यांनीच बनवली आणि ते टाकली. आणि काल ना आमचे गावाकडे पित्र होते काल, तर आईने ना खापरावरचे मांडे बनवलेले होते, तर ते पाठवलेले आहे. तर खापरावरचे मांडे पण करून पाठवले मस्त. आता याला ना तूप लावून गरम करेल मस्त. तर हे बघा इतके पाठवले. थोडं मोकळं करून ठेवते मी. बस नाही इकडे. दीदीचे फेवरेट आहे ना तुझ्या बघे ना, मस्त ते गरम करून दिलं. हे मस्त एवढे आणले. आणि ही कांद्याची भात थोडी सांगितली ती, तर ती थोडीशी खराब झाली. बघू इथं पण भेटली तर त्याच्यासाठीच भरसाठी खूप भारी राहते. त्याच्यानंतर पुरणपोळीचं पीठ ते लागत होतं ना मला, तर मग पुरणपोळ्या करणार ना आता नवरात्रीनंतर ते. तर त्याच्यासाठी मग हे लोकवांचे मी थोडी दळून सांगितले 2 किलो. तर हे पीठ ते सांगितलं पुरणपोळ्या करणार त्याच्यातून. आणि त्याच्यानंतर
गावाकडचे ताक कधीपासून कधीच केली नव्हती, तर ताक आता हे दुसऱ्या याच्यात ओतून ठेवल मी. ताक पण सांगितलं होतं. त्याच्यानंतर आता मी ना नवरात्रीमध्ये दिवा लावणार आहे, तर त्याचं आहे हे साहित्य, ते दाखवेल नंतर तिळाची चटणी केलेली होती, तर तिळाची चटणी पाठवलेली आहे. तिळाची चटणी. त्याच्यानंतर आता मूग घेतले, मूग डाळ करायला मूग घेतले 7-8 पाहिल्या, तर बाकीचे मासच मूग पाठवले. ते मी काल पण फ्राय केले, ते मूगच केले ते घरी, तर ते त्याच्यासाठी मग म्हटलं देऊन द्या बाकीचे. त्याच्यानंतर मिरची पावडरचं एक पॅकेट आणि हळदीचं एक छोटंसं ते. त्याच्यानंतर बाजरीचं पीठ, कधीचं बाजरीच नाही येतं, बाजरीचं पीठ डायरेक्टच दळून म्हटलं देऊन द्या मग थोडंसंच कधी मध्ये भाकर करायला ते. त्याच्यानंतर हे मूग आहे ना, हे घरच्याच गिरणीमध्ये मुगाचे पराठे करायला, तर हे मग दळून सांगितलं होतं, म्हटलं दळून द्या. मग ते हे मुगाचं पीठ आहे, त्याचे मस्त पराठे होतात. त्याच्यानंतर मग बेसन पीठ संपलेलं होतं. बेसन पीठ आपलं गावाकडचं मी रेडीमेड यूज नाही करत बेसनला, तर हे घरचंच आहे, डाळीचं घरी दळलेलं आहे घरच्या गिरणीमध्ये. हे आणि ही साखर पाठवली आणि दिवाळी दाखवते. मग मी ज्योत लावणार आहे ना, फुटेल नको तसं पण. तर नवरात्रीमध्ये जर ज्योत लावायची तर हा दिवा म्हणजे नाही का याच्यामध्ये, मग मला ते दुसरं आहे ना तो वातवरती निघत नाही, मग याच्यामध्ये कसं तसं काढी मी पुढं करता येईल. तर हा दिवा, तर याला मस्त तुम्ही घसून टाकेल, घरचाच ते जुना आहे. 2 होते ना, मग एक पाठवला आणि वात पण करून दिली मला. हीच ही वात करून दिली, अशी वात करता वाटतं. ही घरीच आईने बनवून दिलेली वात ही, आणि फुलवाती आहे. तर हा दिवा मस्त आहे. तर मग हाच आता लावणार नवरात्रीमध्ये, अखंड दिवा लावायचा आहे मला पण, म्हणून मग मी कालपासून सगळी साफसफाई सुरू केलेली आहे. तर तुम्हाला दाखवायला त्याची ही येते. आणि एवढं सर्व बाबा सकाळी घेऊन आले आणि डायरेक्टच ऑटो करून आले होते. आता हे सर्व ठेवून देणार आहे, तुम्हाला एकदा दाखवते. चला, सर्व बाबा घेऊन आले. व्हिडिओ इथं सेंड करते, काय काढलं तुम्हाला दाखवायचं होतं. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट कमेंट. तोपर्यंत बाय.